असो सर्वांना तोची आवडे देवाला. महाराष्ट्रासाठी नव्हे तरी असलेलं संपूर्ण देशासाठी आजचा असलेला काळा दिवस. सकाळीच आपण पहाटे उठल्यानंतर टी व्ही चालू केला आणि टी व्ही चालू केल्यानंतर पाहिलं तर आदरणीय आता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा हे कुठे ना कुठे कामाच्या निमित्तानं त्यांची असलेली रोजची लगबग प्रशासन बरोबर असेल, एखाद्या कामाच्या असलेल्या शुभारंभासाठी जायचं असेल, त्या ठिकाणी अधिकारी असतील, एखाद्या रस्त्याचं काम असेल त्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी जायचं आणि परखडपणे समजा तो रस्ता चांगला नसेल तर त्या अधिकाऱ्याला तो रस्ता पुन्हा लगेच तयार करायला लावायचा. असे असलेलं खरं तर एक महाराष्ट्राचं नेतृत्व, कारण की ज्यांच्याकडे आम्ही सगळेवर आदर्शवत मानत असतो, पाहत असतो. परंतु आजचा दिवस होता की आज सकाळी टी व्ही चालू करायचा आणि असलेली विमान दुर्घटना पाहायची आणि दादांचं त्या ठिकाणी जाणं झालं. आले देवाजीच्या मनात येते, कोणाचे काही चाले नाही. उत्तीप्रमाणे खरं तर जी महाराष्ट्र राज्याची हानी झाली आहे त्याच्यापेक्षा अधिकची हानी ह्या असलेल्या पुणे जिल्ह्याची झालेली आहे. कारण की असा नेता पुन्हा पुणे जिल्ह्याला होणे नाही. कारण की दादांच्या जाण्यानं जी राजकारणात, समाजकारणात, अर्थकारणामध्ये जी पोकळी निर्माण होणार आहे ती कधी न भरून येणारी पोकळी आहे. कारण की आजही आम्ही पाहतोय की ज्या वेळेला पिंपळगाव जोग्याची तिसरी सुप्रीमा आली आणि दुसऱ्या टप्प्यातलं काम हे पाईपलाईनीचं चालू झालं आणि त्यावेळेला उद्घाटनाच्या निमित्तानं दादा आपल्या असलेल्या नाशिक रोडच्या त्या ठिकाणी पाईपलाईनच्या उद्घाटनाच्या निमित्तानं त्या ठिकाणी आले होते. त्यावेळेला आम्ही पाहिलेली अधिकाऱ्यांची लगबग असेल, त्यावेळेला अधिकाऱ्यांकडे जी माहिती असेल, मला असं वाटत नाही की महाराष्ट्रात एकही नेता असा नसेल अजितदादांसारखा की प्रशासनातल्या प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक खात्यातली एकदम बारकावे ज्या नेत्याला माहिती आहेत ते आदरणीय अजितदादा खरं तर आज आपल्यामध्ये नाहीये. त्यांच्या जाण्यानं खरं तर जी पोकळी निर्माण आहे या असलेल्या दादांच्या जाण्यानं प्रत्येकाच्या मनामध्ये, हृदयामध्ये दादांच्या बद्दल असलेली वेगळी जी भावना आहे ही नक्कीच कधी न भरून येणारी आहे. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आळे, संतवाडी, कोळवाडी, आळेफाटा, वडगाव आनंद परिसरातील संपूर्ण असलेला मित्र परिवार, त्यामध्ये श्री ज्ञानेश्वर ग्रामोती मंडळ आळे, संतवाडी, कोळवाडीचे अध्यक्ष, सर्व संचालक मंडळ, श्री ज्ञानेश्वर देवस्थान ट्रस्ट आळे, संतवाडी, कोळवाडी देवस्थानचे अध्यक्ष, संपूर्ण असलेलं विश्वस्त मंडळ, तर संपूर्ण असलेल्या मित्र परिवाराच्या वतीने मी या ठिकाणी जड अंतःकरणाने आदरणीय दादांना या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. हरिओम, शांती. परत या, परत या, परत या. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांना अखेरची संधी देण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. खरं तर अतिशय काळा दिवस या ठिकाणी आहे. महाराष्ट्र राज्याच्या बारामती मतदारसंघामधून 1991 साली दादांनी त्या ठिकाणी सुरुवात केली आणि 7 वेळा क्षेत्र आमदार म्हणून त्या ठिकाणी काम केलं. उपमुख्यमंत्री म्हणून बऱ्याचदा काम केलं. त्याप्रमाणे जलसंपदा मंत्री असेल, अर्थ खाता असेल आणि विविध खात्यावरती त्याची ती पकड आणि खऱ्या अर्थानं शेतकरी वर्गासाठी काय करता येईल. आज आपण पाहतो की ज्या काही योजना त्या ठिकाणी आहेत त्या खरं तर दादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आहेत. आणि खरं तर पुणे जिल्ह्यासारख्या सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना सहकारामध्ये आज पाहिलं तर जो काही पिंपळगाव जो काही कॅनल गेला आहे आणि खरं तर उत्तर भागातली जी काही जनता आज या ठिकाणी आहे, खरं तर जो कालवा गेला त्या कालव्यामुळे आपल्याला आज शिक्षण घेता आलं. खरं तर आपल्याला आज पुढे जाता आलं आणि दूरदर्शी नेतृत्व म्हणून या ठिकाणी दादांकडे पाहिलं जायचं, एक स्पष्ट वक्ता म्हणून. खरं तर ज्याचं काम असेल, होणार असेल तर होईल आणि नसेल होणार तर नाही, अशी धमक ज्याच्याकडे होती ती खरं तर अजितदादा होते. आणि खरं तर आज बोलण्यासारखं दादांबद्दल खूप काय, पण खरं तर सांगायचं झालं तर सर्वात मोठं दुःख आणि खराब मोठा जी काही पोकळी या ठिकाणी निर्माण झाला आहे आणि आपल्या पुणे जिल्ह्याचं सगळ्यात जास्त नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि सहकार क्षेत्रातला ठाण्यावाग त्या ठिकाणी हरपला. खरं तर भावपूर्ण श्रद्धांजली कोणत्या शब्दामध्ये व्यक्त करावी, शब्द सुचत नाही, परंतु आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आपण या ठिकाणी जाताना असं लिहित आहोत. माझ्या वतीनं आणि सर्वच आपल्या उपस्थित बांधवांच्या वतीनं जाताना भावपूर्ण समर्थ करतो. धन्यवाद. रामकृष्ण.